निर्गुणी प्रगतलीन भवानी. आता आपल्याला आपल्या महाराष्ट्रातील संत नामदेवाचा जोगवा हे परदेशी पाहुणे आपल्याला गोंधळ्यांपासून शिकलेला कोल्हापूरला आपले गोंधळी आहेत, तसे हे आईचे गोंधळी आहेत आणि त्यांच्यापासून जाऊन हे शिकले नामदेवांचा जोगवा. आईला योग मागितला. हजारो वर्षापासून आपल्या देशामध्ये आईला लोक खेड्यापाड्यातून योग मागत आणि तो आज आपल्याला लाभला. पण हे लक्षात घेतलं पाहिजे की महालक्ष्मीच्या देवळामध्ये आंबेला उदो उदो म्हणतात. आंबे म्हणजे कोण? मग ती कुंडलिनी. आणि महालक्ष्मीच्या देवळात का? कारण जी मधली शक्ती जिला आपण पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम म्हणतो, ती खरं म्हणजे महालक्ष्मीची शक्ती आहे आणि तिला सुषुम्ना नाडी असं म्हणतात. त्या सुषुम्ना नाडीमधनं तू जागृत हो म्हणून महालक्ष्मीच्या देवळात बसून ते म्हणतात की हे आंबे, हे कुंडलिनी, तू जागृत हो. तेव्हा हे ऐकण्यासारखं आहे. फार सुंदर लिहिलेलं आहे, अत्यंत सुंदर आहे. बारीक त्यांचं लिखाण आहे नामदेवांचं.